नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, थंबनेलवरनं समजत असेल की आज आम्ही कुठे चाललोय। आज आम्ही चाललोय शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी। तर ह्या जर्नीमध्ये फक्त मी आणि शुभमच आहे। आता मी चाललोय इथून शुभमच्या इथे। आता 4 वाजले सकाळचे आणि खूप जोरात पाऊस आलेला रात्री, अजून पण चालू म्हणून रेनकोट वगैरे आत्ताच घालून निघाले। बॅक टू बॅक मित्रांनो, ही सेकंड बाईक राईड जर्नी आहे। आम्ही दोघं बाईकने चाललोय, आरामातच जाणार आहे। आता मोबाईल आपण टाकणार आहे कव्हरमध्ये, थोडीशी क्लिअरिटी कमी होईल। बघूया, पाऊस थांबला तर आपण लगेच मोबाईल बाहेर काढूया। अजूनपर्यंत तुम्ही मित्रांनो माझा लोणावळ्याचा ब्लॉग बघितला नसेल तर एकदा नक्की बघा। तर चला निघूया आपण। तर मित्रांनो, ही जर्नी आमची होणार आहे ठाणे ते शिर्डी। तर चला निघूया, चला लेट्स गो। मित्रांनो, बारीक बारीक पाऊस अजून आहेच आहे, रस्त्याला कोणतीच नाही, मस्त रस्ता भिजलेला आहे। वा, आणि अजून एकदा ही जर्नी पूर्ण पावसामध्ये होते आपली। शुभमला पण सांगितलंय भाई रेनकोट वगैरे घालूनच निघूया। लोणावळ्याला जाताना थोडा वेळ झालेला पाऊस, पण आता आहेच, चालूच आहे म्हणजे पाऊस। लेट्स गो। थंड वातावरण झालेलं आहे मस्त, खूप मजा येणार आहे या जर्नीमध्ये। तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा। तर चला आता आपण डायरेक्ट शुभमच्या इथे आल्यावरच भेटूया। आणि पोहोचत आलो तीनाथ नाका सिग्नल जवळ ठाण्याला। तर मित्रांनो, आपण आता शुभमच्या इथे आलेलो आहे। आता इथून माझी गाडी मी इथंच ठेवणार आहे पार्किंग। तर मित्रांनो, माझी गाडी इथंच ठेवणार आहे पार्किंगमध्ये, आणि शुभमच्या गाडीवरती आम्ही दोघं एकत्र जाणार आहे शिर्डीला। तर आम्ही एकाच गाडीवरती जाणार आहे। तर आता आम्ही दोघं रायडर रेडी झालेलो आहे मस्तपैकी। तर दोघं पण हेल्मेट घालून निघूया, चला। मी पण सेम हेल्मेट घातलेलं आहे आणि आम्ही दोघांनी शर्ट पण सेम घातलेत। आता पेत नाही आलं, शिर्डीला जाऊनच दाखवलं। सेफ्टी फर्स्ट मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा। पावसामध्ये तुम्ही जर बाहेर जात असाल तर गाडी जरा आरामात चालवा, बाकी काही टेन्शन नाही। गणपती बाप्पा मोरया, स्वामी समर्थ महाराज की जय, साई बाबा की जय। चला तर मित्रांनो, आता आपण नाशिक हायवेला एंट्री मारलेली आहे राईट घेऊन। सुसाट रस्ता असणार आहे सकाळचा। 5:30 वाजले आता आणि पाऊस काय आता बारीक बारीकच आहे, एकदम बारीक। आणि 6:45 आलेत आणि आता आपण आटगावच्या इथं आलोय। आता उजेड थोडा थोडा व्हायला लागलाय। इकडे मित्रांनो फुल माउंटेन रेंज आहे, फुल फॉग झालाय त्या साईडला। थंड गाव साईडला आलोय खूप दिवसानंतर आम्ही। तर गाव साईडला आल्यावर खूप भारीच वाटतं बाहेर यायला। तर फुल फॉग झालाय, थोडा थोडा फॉग झालेला आहे। वाव, सुंदर निसर्ग आहे। कसारा घाट येईल आता। आणि मित्रांनो, अजून पण तुम्ही 2024 मध्ये कुठं ट्रिपला वगैरे फिरायला गाव साईडला गेला नसेल तर एकदा नक्की जावा, मजा करा मित्रांनो। आणि अजून पण तुम्ही माझे रायडिंगवाले ब्लॉग बघितले नसतील तर एकदा जाऊन नक्की बघा। आणि हा ब्लॉग पण आता एन्जॉय करा मस्तपैकी। तर आपण शिर्डीला जाऊन श्री साईबाबांचं दर्शन घेऊया। कसारा घाट आपला सुरू झालेला आहे। 6:20 झाले। दोन दिवस आधी आम्ही होतो खंडाळा घाटामध्ये आणि आज आम्ही आहे कसारा घाटामध्ये। जय।
इगतपुरी आलेला आहे आता. राईट साईडला इगतपुरीला फॉक्स सिटी का बोललं जातं मित्रांनो. हे अनुभवायला तुम्हाला सकाळी 5-5:30 तर 6:45 झालेत. आता आम्ही पहिला हॉल्ट घेतलाय. थोडं उतरलो या हॉटेलच्या इथे ग्रँड हरिवार इगतपुरीच्या इथं ते हॉल्ट घेतलंय. थोडं वेळ आराम करूया, पाणी वगैरे पिऊया, मग निघूया. खूप माती उडाली. बापरे, हॉटेलच्या मागे मित्रांनो व्ह्यू बघा, खूप सुंदर यार. तिथे स्विमिंग पूल सुद्धा आहे मस्त. सकाळ सकाळी हा व्ह्यू बघायला किती भारी वाटतंय. काय मग कसं वाटतंय? खूप भारी. नॉनस्टॉप डायरेक्ट इगतपुरी. 105-106 किलोमीटर नॉनस्टॉप आलो भाई. पण रविवारी आम्ही लोणावळा वगैरे केला होता. त्यानंतर पायांची तर आता वाट लागली. सारखे पाय खाली करत होतो. बोललो आता स्टॉपच घेऊया. सकाळचं कधी आला ना तर मित्रांनो या हॉटेलच्या इथं नक्की एक हॉल्ट घ्या. तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटेल. इथं राहण्याची सोय पण आहे. पावसामध्ये राईड करताना ना हेल्मेटची काच लावा. बघा किती माती उडते. पाठीमागे पण किती उडाली माती. तर चला आता माझी बारी आहे गाडी चालवायची. लेट्स गो. सिन्नर फाटा आलेला आहे. ऊस पडला नाही का? खड्डे चालू झाले. कोणती मार्ग आहे का? आम्ही आता नाशिक मार्गे न जाता कोटी मार्गे शिर्डीला जात आहोत. तिथून थोडं अंतर जे आहे ते कमी होतं शिर्डीला जाता. मित्रांनो आत्ताच आम्ही सिन्नर क्रॉस करून पुढे आलोय. इथून शिर्डी काहीच अंतरावर आहे. तासभरात आम्ही पोहोचलो पाहिजे. मित्रांनो एक्झॅक्ट 9 वाजले आणि आम्ही आता पोचलेलो आहे. बाईक इथं पार्किंगला लावली आहे. मस्त मजा आली. सिन्नर नंतर जो हायवे लागलाय एकदम सुसाट. मस्त आम्ही आलो नॉनस्टॉप डायरेक्ट. मला वाटतं 1 तास आधीच त्या सिन्नरच्या रोडला आम्ही लागलो असेल आणि डायरेक्ट नॉनस्टॉप गाडी शिर्डीच्या इथं आली. तर चला लगेच रेनकोट वगैरे काढून जाऊया आपण दर्शनासाठी. बघा मित्रांनो मी आणि शुभमनी सेम शेअर आपल्याला वाटलं पाहिजे ना, एकाच ग्रुपमधनं आलो आम्ही. तर मित्रांनो आम्ही गाडी लावली
हॉटेल गोल्डन व्ह्यू. हॉटेल गोल्डन व्ह्यू आणि बाजूला आहे फूड. बघा हे आहे हॉटेल गोल्डन व्ह्यू. बाजूला टॉमिनोज पण आहे. साई निसर्ग हॉटेल आणि हे बघा हे फूड मॉल. तर आता आम्ही आलो इथे वडा सांबार खायला. थोडासा नाश्ता करू मग आपण जाऊया दर्शनासाठी. त्यांनी सांगितलं आता 9 वाजले तर एवढी गर्दी नाही, दर्शन घेऊन येऊ मग आपण फिरूया. बघा इकडचा मेदू वडा बघा मी पण ते घेतलंय. चला खाऊन बघूया. सांबार जरा यांचा खूप लाईट आहे. चटणी पण सेम. वाव ओके आहे पण मस्त आहे. मेदू वडा थोडासा टँगी फ्लेवर आहे. आपण इथं मुंबईच्या टेस्टनुसार कम्पेअर नाही करू शकत. झाली एक चूक. मेदूवडा आम्ही ऑर्डर केला पण आम्ही प्राईस नाही विचारलं. 80 रुपये. 80 रुपयाला एक प्लेट मेदूवडा. बापरे एवढं महाग. ठीक आहे चला जाऊ द्या. तर चला आता जातो आम्ही दर्शनासाठी. ठीक आहे. मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये फूल हार नारळ काहीच अलाउड नाही, तर तुम्हाला असंच आतमध्ये जावं लागेल. बघा मित्रांनो अभिषेक आणि पूजेचं टायमिंग. तर तुम्हाला इथं राहायचं असेल खोली वगैरे हवी असेल तर इथं फक्त निवास अवेलेबल आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून फोन नंबरवर कॉल करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मध्ये काहीच अलाउड नाही. मोबाईल कॅमेरा बॅग काहीच अलाउड नाही. मोबाईल आणि बॅग तुम्ही इथं लॉकरमध्ये ठेवू शकता. मोबाईल लॉकरची किंमत आहे 5 रुपये. त्याच्याच बाजूला मोबाईल लॉकर आणि बॅग ठेवण्यासाठी लॉकर अवेलेबल आहे. तुम्ही प्रायव्हेटमध्ये पण ठेवू शकता. पण प्रायव्हेटमध्ये 50 रुपये रेट आहे त्यांचा. तर आम्ही इथंच ठेवतोय. चप्पलसाठी फ्री आहे. फ्री शूज स्टँड आहे. वाव खूप सुंदर केलेलं आहे. हे आत्ताच केलं वाटतं. आम्ही लास्ट टाइम आलो तेव्हा नव्हतं. मोबाईल लॉकर बघा हे फ्रीमध्ये आहे. तर चला आपण ठेवूया फ्रीमध्ये. लाडू काउंटर पण अवेलेबल आहे बघा. वा होते अजून ठेवलं होतं. खूप मस्त आहे. या साईडला आहे फ्रीमध्ये बॅग ठेवण्यासाठी. तुमच्याकडे लगेज असेल तर तुम्ही इथे येऊन ठेवू शकता. बघा त्यांनी आम्हाला हे दिलेलं आहे कुपन. रिटर्न घेताना एक कुपन द्यायचं आणि आपल्या बॅगा घ्यायच्या. तर मी आणि शुभमने आता इथं बॅग ठेवलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल की फ्रीमध्ये आहे तर बॅग चोरी होईल वगैरे असं काही नाही इथे. कारण की ते लोक आपल्याला कुपन देतात. जोपर्यंत आपण तो कुपन रिटर्न नाही करत तोपर्यंत आपल्या रॅकवरची बॅग कोणालाही जात नाही. तिथं एक मुलगा अवेलेबल असतो नेहमी. तर तुम्ही कुपन हरवलं तर त्याचे काय चार्जेस पेनल्टी असेल आपल्याला माहिती नाही. तर हवं तर एक फोटो काढून ठेवा मोबाईलमध्ये. आम्ही व्हिडिओ काढून ठेवला याच्यासाठी. तर चला आता लगेच. आणि मोबाईल आम्ही ठेवतोय बाहेरच्या एका लॉकरमध्ये. कारण की मोबाईल ठेवण्यासाठी तिथं लॉकर अवेलेबल नाही आहेत. तर इथूनच बाहेर आल्यावर इथं 5 रुपयाला मोबाईल ठेवण्यासाठी. तर 2 मोबाईल आम्ही आता इथं ठेवतो. तर मित्रांनो 9:30 झालेत आणि आता आम्ही मोबाईल ठेवतो. तर मग आपण आमचं दर्शन झाल्यावरच भेटूया. मग आपण फिरूया आजूबाजूचा परिसर. तर चला ठेवले आणि 200 जण आपल्याला कुपन दिलेलं आहे. जय. तर आता 12 वाजलेत. आरतीचा टाइम सुरू झाला आहे. आरती सुरू झालेली आहे. तर मित्रांनो आत्ताच आमचा मोबाईल घेऊन झालेला आहे. तर मित्रांनो आमचं दर्शन करून झालेलं आहे. मोबाईल बॅग वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे. आम्ही 10 वाजता गेलेलो दर्शनाच्या रांगेमध्ये आणि 11 वाजता आमचं दर्शन करून झालेलं आहे. 1 तासामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन खूप छान झालेलं आहे. तब्बल आम्ही 1 वर्षानंतर आलो आहे शिर्डीला.
खूप मस्त वाटलं आतमध्ये, मन एकदम प्रसन्न झालं. तर गर्दी पण थोडीफार होतीच, पण लवकर आलो म्हणून दर्शन लवकर झालं. तर आता आम्ही आजूबाजूचा परिसर फिरतो जरा शिर्डीचा आणि मग जेवूया. मग आपण आपला परतीचा प्रवास काय असेल तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. मित्रांनो, या साईडला आहे मंदिर, मेन मंदिर, समाधी मंदिर, आणि इकडे गार्डन उभारलेलं आहे. साईबाबांची अप्रतिम अशी सुंदर मूर्ती, भव्य मूर्ती इथं बनवलेली आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. पाण्याचा झरा खाली सोडलाय, कमळावर आहे. मस्तपैकी इथं गार्डन मध्ये मस्त सजवलेलं आहे. या साईडला पालखीचं नेताना मस्त. तर मित्रांनो, खूप सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे. श्री साईबाबांची भव्य मूर्ती तर उभारली गेलेली आहे. खूप मस्त आहे. एकदा इथं आलात तर नक्की या. मंदिराच्या बाजूलाच आहे. इथे खूप ठिकाणी आहेत मोबाईल लॉकर वगैरे आहे बघा. इकडे पण एक आहे. मोठी एक LED स्क्रीन लावली आहे, पण आपल्या मोबाईलमध्ये नीट दिसत नाही. लाईव्ह दर्शन. हे बघा मित्रांनो, इथं आहे मेन समाधी मंदिर. तुम्ही जर मित्रांनो अजूनपर्यंत शिर्डीला 2024 मध्ये आला नसाल तर एकदा नक्की या, व्हिजिट करा, दर्शन घ्या. तुम्हाला पण खूप चांगलं वाटतं. आत्ताच द्वारका माईचं दर्शन करून झालेलं आहे. खूप छान दर्शन झालं. तर मित्रांनो, आताच आपला द्वारका माईचं दर्शन करून झालेलं आहे. मित्रांनो, साईबाबाच्या ठिकाणी बसायचे ही आहे जागा. इथं द्वारका माईच्याच बाजूला आहे मित्रांनो हे श्री चावडी. मित्रांनो, हे आहे श्री चावडीचं मंदिर. तर या ठिकाणी श्री साईबाबा येऊन बसत असते. मित्रांनो, मंदिराच्या मागच्या साईडला तुम्ही मुखदर्शन घेऊ शकता. आणि ह्याच्याच बाजूला आहे श्री हनुमानाचं मंदिर. तर मित्रांनो, आत्ताच आमचं दर्शन करून झालेलं आहे. आणि आतमध्ये काही ठिकाणी मोबाईल अलाउड नाही, तर तुम्ही पण इथं आलात तर मोबाईल नेऊ नका, नाही तर मोबाईल जमा करतात. तर चला, आता मी निघतो. काहीतरी खायला भूक लागली आहे. सकाळपासून फक्त आम्ही मेदूवडाच खाल्लाय. तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलोय आणि आता आम्ही निघालोय अन्नछत्रामध्ये महाप्रसादाचा लाभ घ्यायला. इथं आला तर एकदा जायला तिथं नंतर. तर चला, आता आपण जेवूया, महाप्रसादाचा लाभ घेऊया. तुम्ही पण आला तर तुम्ही पण एकदा महाप्रसादाचा लाभ घ्या, जेवूनच जावा. शुभम पण व्लॉग आपला रेडी करतोय. ज्यांनी शुभमचे व्लॉग बघितले नसेल त्यांनी एकदा बघा. तर आता आम्ही चाललोय बाईक घ्यायला. बाईक घेऊन लगेच आपण जाऊया अन्नछत्राला. आणि इथं अजूनपर्यंत ऊन आलेलं नाहीये, पावसासारखं वातावरण झालंय. बघूया, पाऊस आला तर मजा येईल. बघा, अजून सुद्धा ऊन आलेलं नाही. गरम नाही होते, पण आम्ही चालतोय वजन घेऊन म्हणून थोडंसंच गरम होतं. आणि इथं तुम्ही उतरला तर तुम्हाला रूमसाठी, पार्किंगसाठी विचारेल. तर रूमसाठी विचारलं तर थोडं नेगोशिएट करा, कारण की इथं रूम खूप स्वस्त भेटतात. तुम्हाला थोडा वेळ राहायचं असेल तर राहू शकता. थोडंसं तुम्ही हुशार राहा, बाकी काय नाही. बाकी तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. समोर आहे प्रसादालय आणि गाडी इथं पार्क केली आहे. 10 रुपये आहे चार्जेस पार्किंगचे. बस 100, 60, गाडी 50, रिक्षा 30 आणि बाईक 10 रुपये.
इथं हँडिकॅप लोकांसाठी व्हीलचेअरची सोय पण अवेलेबल आहे आणि इथून तुम्हाला आधी कुपन घ्यायचं आहे ते एकदम फ्री आहे. हे आपल्याला असे फ्री कुपन भेटण्यात आले. दीड वाजलेत आणि काहीच गर्दी नाही अन्नछत्रामध्ये. मित्रांनो लाईव्ह दर्शन तुमच्यासाठी. तुम्ही पण मित्रांनो व्हिडिओ बघत असाल तर लाईव्ह दर्शन करून घ्या. या क्षणाची मी वाट बघत होतो. कधी इथे येतोय आणि महाप्रसादाचा लाभ घेतोय. खूप भारी लागतंय. भव्य असं मोठं अन्नछत्र आहे. ताट एक दिलाय, एक ग्लास. इथं मीठ आपल्याला दिलेलं आहे. हे आपल्याला जेवण दिलेलं आहे. डाळ भात, आमटी करू शकता, भाजी, बटाट्याची भाजी, चण्याची भाजी, शिरा दिलेला आहे, चपात्या 2 दिलेल्या आहेत. मस्त आहे. बाहेर आलं हे आहे शिवसृष्टी. हे लोक आपल्याला ऐतिहासिक शस्त्र संग्रहालय आहे. एक आर्ट गॅलरी आहे शिवकाली. तुम्ही हे पण बघू शकता. तर मित्रांनो अन्नछत्रामध्ये महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. खूप छान जेवण होतं, अप्रतिम. तुम्ही कधी आलात तर जेवूनच जावा. तर चला मित्रांनो ही जर्नी आता मी इथंच थांबवतोय. आता आम्ही पुन्हा परतीचा प्रवास करतोय आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग पण जरा कमी आहे आता. तर हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.